नमस्कार मंडळी. दुःख रिचवण्यासाठी आणि खुशीनं बेहोश होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हास्य रसाचा प्याला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, परफॉर्मन्सची भट्टी जमून पहिल्या धारेचा विनोद तुमच्या समोर पेश करण्यासाठी आपले सगळे हास्यरथी महारथी सज्ज आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यांना चिअर्स म्हणून विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्य रसिक देखील तयार आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, समीर, विशाखा आणि पॅडी दाताच्या परफॉर्मन्स नंतर आपण नेहमीच म्हणतो की ह्यांचं करायचं काय, आणि आता भरीत भर या तिघांचं एक नाटक देखील आलंय आणि त्याचं देखील नाव आहे ह्यांचं करायचं काय. या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत आपल्या बरोबर सहभागी झालेले आहेत ह्या नाटकाचे लेखक विशाल कदम आणि या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, त्यांच्याशी आपण ह्यांचं करायचं काय ह्या नाटकाविषयी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि त्यानंतर या नाटकातील एक खास प्रसंग देखील पाहणार आहोत. पण त्यासाठी सुरू करूया आजचा भाग. टीव्ही शोसाठी घरोघरी जाणाऱ्या सेलिब्रिटीचा दाहक अनुभव तुमच्या समोर घेऊन येत आहेत चमचमीत विनोद शिजवणारा बल्लवाचार्य समीर चौघुले, हास्य सुगरण नम्रता संभेराव आणि विनोदाचा ढाबा प्रसाद खांडेकर. काय कसं काय व्हायलो मस्त ना एकदा. अपमान बिपमान जोरदार चालू आहेत ना सगळ्यांचे. काय गौऱ्याचे अपमान थांबवू नका. अपमान थांबलं तर त्याचं दुकान बंद होईल, बाकी काय नाही. तर आज ना आपल्याकडे इकडे कोणी येणार आहे माहिती आहे का? आपल्या घरी सेलिब्रिटी समीर चौगुले, त्याचा तो एक कार्यक्रम आहे सेलिब्रिटी तुमच्या दारात. तर त्या कार्यक्रमात ना माझा आणि सुरकीचा नंबर लागला. मी तर लई एक्साइटेड आहे त्याच्याकडे करायला. सुरकी कुठे राहिली? सुरकी यार, आले आले. यार तू, अरे ते मिनी जरा ना ब्युटी पार्लरला गेले ते बोल. हे तुझी तयारी झाली ना? बाकी जाईल तू ना आता समीर चौगला कधी पण यायला हा. तू एकदम तयारी करून राह. कळलं काय? मग काय नमस्कार, मी तुमचा लाडका सेलिब्रिटी समीर चौगुले आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम सेलिब्रिटी तुमच्या दारात. याला बाहेर काढ. बसा बाहेर काढ. आणली याला कार ना बाहेर बाहेर. एक मिनिट, अहो सेलिब्रिटी तुमच्या दारात हाच कार्यक्रम मी इथे करायला आलोय ना. म्हणूनच मी तुम्हाला इथं उभं केलंय दारात. सेलिब्रिटी ऐका ऐका ऐका, कार्यक्रमाचं नाव सेलिब्रिटी तुमच्या दारात आहे, बरोबर आहे. ते नाव असं असतं, कळलं का? आम्ही आता महाराष्ट्राची हास्य जत्रा करतो. जत्रेत 2 शूट करतो का आम्ही? नाही की नाही, मीरा रोडचा स्टुडिओ तर शूट करतो ना आम्ही. चौगले तुम्ही नाव बदलून टाका ना. काय काय? महाराष्ट्राची हास्य मीरा रोड करा. तुमच्या टेन्शन वरचा फोड महाराष्ट्राची हास्य मीरा रोड, विनोदाचा नवा रोड. तसं काही करता येणार नाही, पण आपण बघू. वा वा वा, मिश्किलपणा चांगलाच आहे. तुम्ही बघताय की हे जे म्हात्रे कुटुंब आहे त्यांचा मिश्किलपणा अतिशय चांगला आहे. अरे वा वा वा. चल आपण आता आज जाऊया, घरात जाऊया. नको नको, आत ना. इकडे 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 आम्ही आत जातो. तुम्ही इकडेच थांबा. हा, इकडेच थांबा. ते आता तुम्ही आत केव्हा यायचं माहितीये? डोअर बेलचा आवाज काढल्यावर. असा मी नाही काढत. डोअर बेल. एक मिनिट, स्किट मध्ये मी काढतो. असं कुणाच्या घरी जाऊन तू 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 असं नाही करत मी. तुमचे नाही असं नाही करत. नको ऐकायचं. अरे नको, पण तो नाही मी काढतो ना त्याच्या बदली आवाज. मला पण येतो. बघ मी काढतोय बघ.
तसं नाही आहे ते. कसं आहे माहितीये, सांगते मी तुला. बघ आहे. अरे तसा नाही आहे. असा आहे तेव्हा. एक असं नाही आहे ते, असं नाही आहे. त्याच्या मागे मेहनत आहे, कुणी नाही काढू शकत. हे बघ तो असा आहे. म्हणून आम्ही खोटा करत होतो. आवाज काढला तरी. चौगुले कोणी फसवतं येऊन तुम्हाला. हरकत नाही. आता येऊया. नाही. आता काय? आता ते आत यायच्या आधी ते दरवाजाचा आवाज करा मग. आता खूप होतंय, हाती होतं आता. हे नाही. अरे दामानं ऐकायचंय पच्चा. मी काय ह्याला काय अर्थ आहे का? सेलिब्रिटी थांबा ना, मी सांगतो. सुरके नको ना त्रास देऊ यार. मला ऐक. मी नाही काढतो आवाज. मला दरवाजाचा पण आवाज येतोय बघ. झोपतो यार. अरे तसा नाही आहे तो आवाज. तो असा आहे. हा सुनील शेट्टी होतोय. नीट काढायचा. त्याच्या मागे 25 वर्षाची मेहनत आहे. असं नाही जमणार. चौगुले कोणी येऊन फसवतं तुम्हाला. म्हणून मुद्दाम खोटा बोललो आम्ही तुम्हाला आवाज काढायला. सनई चौगुले. सनई चौगुले नाहीये, समीर चौगुले नाव आहे माझं. मी सांगतो ते सनई चौगुलेचा आवाज कर ना. त्या कर ना आवाज. तुझ्या बापाचं लग्न आहे. हो दादा. अहो काय करताय? काय बोलतोय यार. अहो ते भाई दिसतायत, लय मारतील आपल्याला. त्याच्या अंगावर बघितलं किती सोनं आहे. तुमच्याकडे फक्त 20,000चे केस आहेत. एक्सक्यूज मी, 3 लाख रुपयाचे उरलेत किती? 20,000 एवढेत ना. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात आधी वळूया म्हात्रे वहिनींकडे. हरकत जर इथे बघ कॅमेरा. तर नमस्कार, इथे म्हात्रे वहिनी आहेत. म्हात्रे वहिनी, तुमचं नाव काय? मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस ना पापलेट. मिनी पाशाची सुरकी मना आवडता रावस ना पापलेट. करणारा आलाय आमच्या दारात. मिनी माझा नवरा हाय हेवी येट. सुरकी एक नंबर. काय ना, चांगलं नाव चांगलं होतं, पण 25 वर्ष काम करून माझी ओळख काय हे एवढीच नाहीये. कळलं का? अनेक वर्ष मी काम करतोय, नाटकात काम केलेलं आहे. मी गातो सुद्धा कधी कधी. अच्छा, कळलं का? कित्येक भूमिका मी लिलया पेललेल्या आहेत. तुम्ही लिलया पेलले? हा. आम्ही पेलले लिलया म्हणजे आम्ही प्रत्येक पेल्यावर असं नाव लिहिलंय. वा वा, छान. काय चाललंय यांचं हे? कसं आहे, तुम्ही लवकर सुरू करा. तिचा काय गॅप गेलेला ना मध्ये, लय साचलं, ती लगेच चालू. तर रसिको, आपण आता बघणार आहोत म्हात्रे कुटुंबाची शोधक वृत्ती. रसिको, आपण आपल्या घरात अनेक गोष्टी आवरून शोध कुठे आपण बघतोय की किती फनी आहेत हे म्हात्रे कुटुंब. तर आपण आता बघणार आहोत शोधक. इथे बघा ना जरा, इथे तुमचं चाललंय. तर आपण बघणार आहोत शोधक वृत्ती ह्या कुटुंबाची कशी आहे. रसिको हो, आपण घर आवरताना अनेक गोष्टी आजूबाजूला ठेवतो, तर दिवसभर आपल्याला मिळत नाही. मग आपल्या मेंदूला आपल्याला ताण द्यावा लागतो. या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत तेच आपण बघणार आहोत. हे यांच्या मेंदूला किती ताण देत आहेत ते. आणि ही जर राऊंड तुम्ही जिंकलीत तर तुम्ही जिंकणार आहात सोन्याचं एक नाणं. बरं का? सोन्याचं नाणं. तुम्ही तयार आहात? 1 मिनिटात मला 10 रुपयाचं कॉइन तुम्ही शोधून आणायचं. 1 मिनिटात. 10 रुपयाचं कॉइन माझ्याकडे नाही. 10 रुपयाचं कॉइन मला पाहिजे. हा नेहमीच आहे. तोंडातच नका कॉइन, काय पण करतात. 10 रुपयाचं कॉइन लवकर, वेळ संपते. दुगू होतंय लवकर नाही इथं माझ्याकडं. 10 रुपयाचं कॉइन थांबून होतं, रंगत आलेली आहे. मिळणार. वेळ संपते. लवकर टाइम संपतो. आम्ही जिंकलो. सापडला तरी माझ्या हातात आणून इथे ठेवायचं, तरच पूर्ण होणार. राव दे ना लवकर.
5 थांब थांब तू नको सुरके दे ना. अरे तू थांबव ना. 3 या सुरके दे ना. 2 अरे सुरके दे ना. या घालवून मारलं ना इथे कुठे हातलं. हरकत नाही. ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. आपला गेम सुरू आहे. पुन्हा वेळ वाढवतोय मी. 3 सुरके आपला गेम सुरू आहे ना. सुरके तुम्ही मला का मारला. तुझ्या खिशान पारजक्ताचा फोटो कसा. हे पुन्हा वेळ वाढून देतोय. लवकर आपला हा टेलिकास्ट सुरू आहे. चल. तुझ्या खिशान पारजक्ताचा फोटो कसा. प्रॉपर्टी वाल्याने ठेवला. आजपर्यंत तू माझा फोटो नाही ठेवला कधी खिशामध्ये. पारजक्त सुरके वैल. तू समजतोय तसा काय नाही आहे. काय आधी हे झालं ना म्हणून मग हे झाला. काय हे झालं म्हणून मग हे काहीच कळत नाही. दोन्ही हे समजावून थांब सांग ना यार. काय सुरके हा ते हे झालं ते मी पाकिट घेतलं ना नवीन विकत वॉलेट त्या नवीन वॉलेट मध्ये ना आता पत्त्याच्या जागी हिचा फोटो ठेवतात. तो फोटो तसाच राहिला. मला काय तू येरी समजलास. चौकला समजाव ना हिला यार. नाही कारण न पडणारच दिलं तुम्ही. प्लीज हे जे नको मला सोन्याचं कॉईन या बांगड्या जे मला फक्त सांग हा फोटो कसा तुला असा सोलून काढीन. क्या तू काय पण बोललीस ना तरी खरं काय तर मला आणि माझ्या देवालाच माहिती. मग का माझ्याची खोटं वागलास. पैसा मी तुझ्यावर कौरा मरत ना तू असं वागलास. माझी माफी माग. मी नाही माफी मागणार. माझी माफी मी माग. माफी नाही मागणार. मी आणि माझा प्रेम सच्चा आहे. माझा टेलिकास्ट सुद्धा अडकला. आय तू माझी भंकस करतोय. तो भंकस करतोय तो माझी. नाही भंकस नाही. हे उत्कृष्ट नट असल्यामुळे जे काही कानावर पडतं ते ओघाने बाहेर पडतं. असं नाही माझं. असं चुकून बाहेर पडलेलं आहे ते. त्यांना माझी माफी मागायला सांग. सुरके डार्लिंगचा आपल्यावर विश्वास नाही. मी माफी नाही मागणार. माफी मागायला मी नाही मागणार. थोडीशी पटकन मी नाही मागणार माफी. माफी मागायला सांग नाही तर मी कॅमेरा फोडून कॅमेराला हात नाही लावायचा. हे फोडा पाहिजे तर हे फोडा. हे स्वस्त आहे. कॅमेराला हात नाही लावायचा. माफी मागायला सांगा त्याला. तुम्ही प्लीज माफी मागा पटकन. सॉरी पटकन म्हणा. माफी बोलले सॉरी बोलले. मी माफी नाही मागणार. नाही माफी मागतात मी काय करू. मग तूने माफी माग. मी का मागू. सेलिब्रिटी समीर चौगले मी तुमची का माफी मागू. माफी मग कॅमेरा मागतो मी माफी तुझी. मी मागतो माफी. त्या दोघांच्या स्किट मध्ये मला घेतलं कारण नसताना. ठीक आहे मागतो मी माफी. सुरेखा डार्लिंग सॉरी. माझ्या सुरकीला डार्लिंग बोलला तू. यांचा फील यावा म्हणून मी डार्लिंग म्हणालो. ऍक्च्युअली मी नाही ना. मी नाहीच आहे ना. हे आहेत ना इकडे. हे माफी मागतायत ना त्यामुळे मी असं म्हणालो. ओके हरकत नाही. मी सॉरी म्हणतो. मग तर झालं. सुरकेजी सॉरी. माती खायला लाज नाही वाटली तुला. माती खायला पारजक्ताचा फोटो ठेवतो खिशामध्ये. पुन्हा तोच प्रॉब्लेम होते. मी ऍक्च्युली नाहीच आहे. हे यांचं मी करून दाखवतोय. सोलून काढीन सोलून बांगरण असा चिरून काढीन मधोमध. डायरेक्ट असं नाही बोलू शकत तुम्ही. मी नाहीच आहे ना. मी नाही आहे. एक नंबरचा छपरीपणा केलाय तू माझ्या बरोबर. लक्षात ठेव. उभ्या आयुष्यात माफ करणार नाही तुला. 5,000 डोळ्यात ना डोले गोट्या खेळीन गोट्या. बरोबर आहे. 5,000 नाटकांचे प्रयोग केले. डायरेक्ट असं तोंडावर नाही बोलू शकत. तुम्ही SMS पाठवून. प्रेक्षक आपण बोलूया पुढच्या खेळाकडे. तू माझं काय करतो तिकडे येऊ. अरे मग किती वेळ चाललाय भांडत संपव ना यार. तू नाही म्हणून मी बोलतो ना. तुझ्यातर्फे मी बोलतोय ना. तू काय माझं करतोस. बोलून टाक सॉरी आणि मिटाव ना. एवढा कशाला वेळ. अरे मग तू काय नाही बोलला इथे उभा होतोस तू. चल पुढे बोल चल. ठीक आहे हरकत नाही. हा गेम हरलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. ओके देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. आपण पुढच्या गेम कडे वळतोय. पुढचा गेम अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला च या अक्षरावरून 3 वस्तू माझ्या हातात आणून द्यायच्या आहेत. युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला
अरे बापरे, अरे लपा लपा लपा. चला 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 चला. हा आता रंगत येत नाहीये, पुढच्या क्षणाला रंगत वाढेल. ठीक आहे ठीक आहे, आपण एक ट्विस्ट आणूया गेम मध्ये. आता 3 वस्तू नाही द्यायच्या, 6 वरच्या 1च द्यायची आहे. सोपी आहे, लवकर द्याल तुम्ही. चला 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 चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव. कमॉन कमॉन कमॉन. चला. नाही शोधणार आहे, तिला सांगा तू आता माझं डोकं नको फिरव प्लीज प्लीज. नाही त्याला सांगा. अरे नाही बोललं कळत नाही काय तुला? ठीक आहे ठीक आहे, तसं पण तुला जमणार नाही, कारण च हे अक्षर कसं दिसतं हेच माहित नाही. ए सुरक्या तसा तुझ्या ना. ए ए हे घे. काय चाकू. चाकू चाकू माझ्याकडे पण आहे चित्त. हे जे चमचा. हो हो. मग च आणि च वरून चप्पल. अरे वा, एक मागितलं. याच्या चुटकी. काय दिलं तुम्हाला? चुटकी. तुझ्या हे काय? चिमटा. मग ही घ्या चापड. ह्या वस्तू नाही. ही घे चमाट. ऍक्च्युली वेगळं. याच्या टुम्मा. तुम्ही परत पण जाऊ शकता. ये मग हा घे चोफा. चोफा. मग हा जे चणे. मग हे घे चट. अरे काय चाललंय तुमचं? हे चरवा. अरे घाबरा, इकडे या इकडे या. च्या वरून वस्तू मागितल्या, ह्या चणे बिने वस्तू आहेत तुमच्या. चिमटे बिमटे वस्तू आहेत, दिसतात डोळ्याला. अरे यार तू कॉन्सन्ट्रेट कर ना खेळावर. कसं करू या चौकला, कसं करू कॉन्सन्ट्रेट त्यांच्यात? आपले सर्किट आले का आपल्यावर डाऊट घेता यार. प्राजक्ताचा एक फोटो सापडला म्हणून. अरे हिचा फोटो कुठे ठेवला माहितीये तुला? कुठे कुठे ठेवला माहितीये? हा बघ. काहीच बोललो मला गुदमरायला काय होतंय. एक मिनिट. हे बघा म्हात्रे वहिनी, हे बघा म्हात्रे वहिनी, त्यांनी फोटो लावलाय की नाही? लावलाय की नाही त्यांनी? पोटावर लावलाय, छातीवर लावला असता तर गोष्ट सुरके. छातीवरच लावला होता, पण तू एका जागी स्थिर असते काय? नुसती चलवल 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 आणि वरतून घसरून पोटावर. ठीक आहे, आता झालं झालं झालं. ओके. हा आता पटकन एकमेकांना सॉरी म्हणून टाका. नाही बोलणार. माझा तर काही संबंधच नाही. मी माझा गैरसंबंध आहे, गैरसंबंध. तिला सॉरी बोलायला सांग. मी नाही बोलणार. प्लीज सॉरी म्हणायला सांगा. नाही बोलणार. अरे ते नाही बोलत आहेत सॉरी, मी काय करू आता? मग तू नाही बोल सॉरी. ते नाही बोलत आहे सॉरी, काय करायचं तुम्हाला? मग तू बोल सॉरी. मी का बोल सॉरी? पण माझ्या बदली बोलला होता, तिच्या बदली सॉरी. यार तुमचं कारण असताना मला सॉरी म्हणायला लागतं यार. जा मग. नाही ठीक आहे बोलतो, चल. सॉरी आहे असं नाही. सुरकी मला चुम्मा देऊन सॉरी बोलते. चल सॉरी बोलूया आता. चल चल सुरू करूया. चल चल सुरू करूया. सुरके इथे नाही चुम्मा देत. चल चल शाना मोठा इथे देत नाही. चल चल वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. ती किती चिडली असली तरी मला जाम आवडलं की माझा फोटो तुझ्या खिशात होता. आणि दादा तुझं काही इथे नव्हताच, ते पण कमाल होतं. चुम्मा, चरवाजा, चणे, एक नंबर, मजा आली. सुपर्ब. बघूया हास्य रसिक काय म्हणतायत. सई, मला असं वाटलं की नाटकाचा प्रवेश सुरू होता ऑनेस्टली, कारण मी खूप त्याच्यात गुंतून गेले. आणि सुरकी खूप छान होती, मस्त होता, एंटरटेनिंग थ्रू आउट. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही जागा उरली नाही. तुम्ही तिघे पण खूप एन्जॉय करत होतात, हे बघून जास्त बरं वाटत होतं आणि अजून जास्त हसायला येत होतं. मस्त होता ॲक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रसाद दादा. खूप दिवसांनी नमा आणि प्रसादला एकत्र बघितलं, सो आय वेलकम द पेअर वन्स अगेन. ये बात. तुमच्या दोघांचं एकमेकांचे असलेलं ट्युनिंग, तुमचं गिव्ह अँड टेक इतका लाजवाब आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा दोघं एकत्र येता तेव्हा काहीतरी मिरॅकल करता. आणि त्यात
आज तुमच्या दोघांबरोबर सम्या, म्हणजे आधीच उल्हास, त्यात आपलं ते हे चेरी ऑन द केक, बरोबर? हां, चेरी ऑन द केक. सम्या, कमाल कमाल केलीस तू. मला भयंकर आवडलं, लाजवाब. पुराने जमाने में कोई अकेले हंसा करता था तो लोग कहा करते थे इस पर भूत प्रेत का साया है. आज के जमाने में जब कोई ऐसा दिखता है तो लोग कहते हैं शायद इसे प्रसाद, नम्रता और समीर का परफॉर्मेंस याद आया है. वाह 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 वाह, क्या बात है. वाह वाह वाह, सो ट्रू सो ट्रू. तर विशाल हे असेच मॅड परफॉर्मन्सेस करत असतात आणि आम्हाला खूप हसवत असतात. तर तूच सांग, ह्यांचं करायचं काय? खरं तर ह्यांचं करायचं काय हे सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे, कारण मी यांना बघत बघतच लिहायला लागलो आहे. मी तर म्हणेन परफॉर्मन्सबद्दल आत्ताच्या म्हणजे कमाल धमाल, म्हणजे वर्षभराचा माझा हसण्याचा कोटा या मागच्या काही मिनिटात सगळं भरून निघाला, इतका हसलोय मी. मस्त मस्त. वा वा वा, सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, जंगलात हरवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकाची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत. केसांच्या जंगलात हरवलेला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, हरणीसारखी चपळ आणि वाघणीसारखी भक्कम कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि विनोदाचा अचूक नेम टिपणारा दत्तू मोरे. या मॅडम, या ना मॅडम, पटापटा या ना. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. मॅडम हळूहळू या. दीपिका मॅडम हळूहळू या. मॅडम या लवकर. गौऱ्या, तू तर म्हणाला होतास हा शॉर्टकट आहे. हो ना. अरे ते काहीच दिसत नाहीये. हो ना मॅडम. आपली शाळेची बस पण नाहीये. हो ना. साळून के सर पण ना. काय झालं? कुठेतरी हिल स्टेशन वर घेऊन जायचं पिकनिकला, ते जंगलात कशाला आणलंय? तुम्ही जरा गप्पा बसा. सहल बरोबर चाललेली, तुम्हाला मध्येच भूक लागली आणि मला म्हणालात मला करवंद खायचे आहेत, म्हणून आपण शॉर्टकटने आलो ना. मला खायची भूक लागलीच होती ना मला. अहो काय तुम्हाला भूक लागली आणि करवंदाच्या ऐवजी काय खाल्लं तुम्ही? काटेरी वांगी. आणि नंतर मलाच म्हणताय चव काहीतरी वेगळीच लागली रे गौऱ्या. अरे ती ती जाळी माझ्याकडे बघून हसत होती माहितीये का तुम्हाला? गौऱ्या, तू चेष्टा नको करूस रे. मग आता स्किट कसं पुढे जाणार आपलं? म्हणजे मला सांगा, सामाजिक विषयावर बोलायची आपल्या दोघांची क्षमता आहे का? नाही ना. जरी आपण प्रयत्न केले, त्यांची ऐकण्याची इच्छा आहे का? त्यासाठी चेष्टाच बरी ना. फालतू बडबड नको करूस. मला भीती वाटायला लागली. मला पण भीती वाटायला लागली. कसंबो कसंबो. हे गौऱ्या, कुठल्या प्राण्याचा आवाज आहे? प्राण्याचा आवाज नाहीये, या जंगलातल्या जंगली माणसाचा आवाज आहे. आपण त्यांच्या एरियात आलोय आणि मी असं ऐकलंय त्यांच्या एरियात जर गेलं ना ते परत जिवंत पाठवत नाही. चल, मला शॉर्टकट नाही जायचं. आलं तर पावली परत जाऊया. कटुना पिढीली झुझू 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 झुझू. आई, आम्ही झू मधून नाही आलो आहोत. आम्ही शहरात राहतो. शहरात राहतो. हा, माणसं आहे मी. काय छान काय उकली शकला खाओ. शकला मागला खाऊ रे. कसला खो मांडे खाला खो मांडे कसला है चोकलोला शाळामध्ये सहलीला पहिला पाय काय इकडे मागो खो म्हणे मी. हमडीची कोरीला पुरी कटाली, हमडीची कोरीला पुरी कटाली. हे या हे या हे या हे या हे या हे मॅडम बोला बोला. तुला यांची भाषा येते? येते म्हणजे अरे आमचे आजोबा आहे ना, आजोबा यांनी यांच्यावर लय अभ्यास केलाय. मोठे अभ्यासक होते. त्यांनी एवढा अभ्यास केला ना, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आजोबा शिकलेत ना, आपण कसं शिकायचं, ग बसा. एवढे मोठे अभ्यासक होते. मग तरी तू इतका ढ कसा?
थकलाय गौरव काय झालं थांबा 2 मिनिटं बोलतोय ना चकला हो मग हाय हा होमडी दिला हेड बोल टीचर हो नाही चकला हो का होमडी दिली बोला गौरव शांत कर ना त्याला शांत कर ना गौरव कोणतं म्हणजे ना कोणतं म्हणजे ना असं काय झालं गौरव तू चिडतो काय एवढं माझ्या तुम्ही ढ बोललात ना मला म्हणून चिडला नाही त्याला सांगितलं तुम्ही टीचर आहे म्हणून चिडला त्याला टीचर लोकांचा जाम राग आहे ते म्हणतात फुकटचे सल्ले द्यायला इकडे यायचं नाही असं म्हणतात ते एक मी बघ एक सांभाळून विचारा तुम्हाला तो महिनाभर खाईल ओरे किती काय कर रे ओते के ए किती आदर्श टीचर आदर्श टीचर इकडे ना कशाला मरताय तुम्हाला माहितीये का जंगलात आहे ना आदर्श विकास ह्या शिव्या मांडल्या जातात कळलं का त्या गोष्टी इथे नाहीत म्हणून त्याला आपण जंगल म्हणतो ना मग अरे मग तू त्याला सांग की मी ब्युटिफुल इंटेलिजंट आणि मल्टी टॅलेंटेड टीचर आहे सांग ना खरंच सांगतो नीट सांगतो अच्छा नो टीचर भाव हबडी गेली हिबडी हवा है आपला है हड मी आहे नाही काय बोलला बघितलं ना काय किती खोटं बोलताय हाड असं बोलला अरे मग त्याला सांग मी एकदम शिस्तीची कडक बाई असं सांग असं सांगू चालेल बघला होडी गेली ते कळव मा हबडीचा आकाशील नाही बंडू 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 काय झालं का चिडतोय 5 मिनिटं थांबा ना जरा शिकला माझा हे हबडी गेली काढा शिक्षका काढा शिक्षिका शिकले मॅम परीक्षा पेपर आहे कुठे आणि कुठे 100 पैकी 5 मराठी गणित इतिहास भूगोल लागायचं 6 विषयात 100 पैकी 5 शकलो बघा कोण करतो काय आई घर काम बाबा 90-20 गौरव काय सांगतो मराठीत फक्त 5 छोटा भाऊ तंबाखू डबल शिकला बकडी शिकला ही गिरी टकला काय कळलं का मी याला का सांगितलं तुम्ही शिक्षक आहात कडक शिक्षक आहे पण नंतर सांगितलं मला प्रत्येक विषयात तुम्ही फक्त 5 मार्क दिले म्हणून हे सांगायची काय गरज होती तुला चुकून निघाला तोंडातून अरे तू त्याला नीट सांगतो आता काय सांगू मी चांगली शिक्षक आहे हे सांग त्याला पास करणार हा करते चौक ते प्ला काय हो भाज किती हबडी गेली चकला हा मरदी हट जा पास करता हट दिली हा हंजी ओ दादा मी पास करते यांना आम्हाला जाऊ दे शिकला पास हंजी हा आताच द्या म्हणतोय मार्क आत्ता कुठून देऊ आता माझ्याकडे काहीच नाही मी शाळेत गेल्यावर देते ना माझ्याकडे आहे ना काय हे का मी रिझल्ट बॅगेतच घेऊन फिरतोय हा घेऊनच फिरतो प्रत्येक विषयात 5 मिळालेत भिंतीला कुठं लावू पेन दे पेन घ्या हा खोका शाखा थकवलं हे वर निघड खा हो दादा हे बघा सगळीकडे मी 95 दिले सगळ्यांना
बघा हे 90च आहेत, 5 कमी आहेत. हे काय? अरे एका विषयात 5 कमी आहेत. ए गौऱ्या, हा मराठी बोलला. नाही नाही मॅडम, काय होतंय यांची भाषा ना कधी कधी आपल्याला मराठी वाटते, असं काही नाहीये, दोन्ही मिक्स वाटतात. नाही, हा स्पष्ट मराठी बोलला आता. काय बोलला इकडे दे. मला गंडवतोय. मॅडम, अरे माझा प्रगती मला गंडवतोय. चुकाला डुकाला चुकाला. आता याला दाखव. इकडे. मी दत्तू 7वीच्या वर्गातला, त्याने सांगितलं सगळं. मॅडम मी सांगितलं. अरे काय खोटं बोलतो तू, किती खोटं बोलतो तू, मी किती बोलतो. मला सोड, बस पर्यंत सोड. आवडतं का? वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली, जोरदार टाळ्या. बघूया दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, मी म्हणेन की पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली, खूप एंटरटेन केलं तुम्ही आम्हाला. दत्तू, तुझी बॉडी लँग्वेज आउटस्टँडिंग होती. कॉस्ट्युमसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स, खूप छान झाला आहे तुझा कॉस्ट्युम. येस येस. आणि आपले कार्यकारी निर्माते, त्यांची कॉन्सेप्ट आहे गणेशजींची, त्यामुळे पुन्हा एकदा मी जे म्हणत असते कायम की आय एम वेटिंग की ह्या कागदावर माझं नाव कधी येईल, त्याची आतुरतेने मी वाट बघते. पैसा वसूल परफॉर्मन्स असाच चढता क्रम राहू दे, जेणेकरून कोणाचे ओरडे नाही खायला लागणार. सुपर हिट. प्रसाद दादा, कमाल, जंगली परफॉर्मन्स होता, रानटी. म्हणजे गौऱ्या, इथून पुढे जर तुला कोणी म्हणलं की काय तुझं मराठी भाषेवर थोडंसं प्रभुत्व कमी आहे, तर त्याला म्हणावं की मी मराठीच्या भाषेच्या पुढे जाऊन भाषा बोलू शकतो. मराठी काय घेऊन बसलेत. दत्तू, कमाल, तू खरंच खूप मस्त दिसतोस. ॲक्च्युली तू त्या साईडचा आणि तसा ती माणसं असतात ना तसा दिसतोयस. मेकअप पण फार अप्रतिम आहे, कॉस्ट्युम तर आहेच आहे अप्रतिम, आणि वंडरफुल होतं तुमचं कॉर्डिनेशन जे दोघांचं होतं, ते डान्सचं म्हणा किंवा लँग्वेजचं म्हणा, ते इतकं कॉन्फिडेंटली आणि इतकं खरेपणाने केलं तुम्ही दोघे की क्षणभर आम्हाला विश्वास वाटतं की यायला अशी भाषा आहे की काय खरोखरच, आणि खरोखरच तुम्ही त्या भाषेत बोलताय की काय. इतकं कन्व्हिन्सिंग होतं. अप्रतिम, लाजवाब. तुम्हा दोघांसाठी एक खास शेर. नहीं रह सकते एक जंगल में 2 शेर और एक म्यान में 2 तलवारें. नहीं रह सकते एक जंगल में 2 शेर और एक म्यान में 2 तलवारें, लेकिन रह सकते हैं एक साथ इस मंच पर गौरव मोरे और दत्तू मोरे. क्या बात है. मला ती उडी बघायला आवडेल. सिग्नेचर स्टेप. युनिक होते, युनिक. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट. गौरू, दत्तू आणि वनित्तू हसून हसून आमचे पोट दुखतो. खूप अगदी त्याच्या तर वर्मावर घाव घालणारी कॉमेडी केलीत तुम्ही. खूप मजा आली. वा दादा वा. आणि विनोदाला भाषेचं बंधन नसतं, सीमा नसतात, हे या स्किट मधनं आम्हाला कळलं. क्या बात. वा 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 वा. मंडळी, आता तुमच्या समोर रंगणार आहे दुष्यंत शकुंतला या नाटकाचा प्रयोग, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत. पुण्याकडे निघालेल्या स्क्रिप्टला काय समजली असं म्हणत सरळ मालवणात धाडणारे प्रभाकर मोरे. जोडाक्षर गाळूनही पंच शाबूत ठेवण्याचं कसं बंगी असणारे सचिन गावडे. आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. हॅलो. हां हां हां, नाही नाही नाही, मी निघतेच इकडनं. नाटकाची रिहर्सल आहे, 15 मिनिटात उरकते आणि निघते इथनं. ओके ओके, ठेव ठेव ठेव, करते करते. ओ येते येते येते, ठेव. हे मोरे का नाही आले अजून, किती वेळ सांगितलं. नमस्कार मॅडम, सॉरी झाला, मला याला उशीर झाला. मोरे नका ना उशीर करू, मी तुम्हाला सांगितले ना, फक्त 2 तास दिलेत मी या नाटकाच्या रिहर्सलला. माझ्या एका डेलीचं शूट आहे मडला, तिथे जायचंय मला. एका डेलीसाठी मडला जात आहे. मग पहिल्या स्किट पासून इथं काय टाकताय.
बरं तुम्ही असं बोलणार असेल तर आपण थांबूया, म्हणजे मला नाही करायचं. सॉरी मला सॉरी तिथे shoot- चुकला असेल माझा. जरा गडबड करू का? आता निर्माते आहे, असं बोललो तर कसं होईल? मला फक्त लवकर जायचं लक्ष. हो जाओ तुम्ही, निर्माते येते ना, निर्माता आल्यावर आले आले. या 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 गावडे साहेब या. नमस्कार 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 नमस्कार. इथं बस या. इकडे येस येस. मॅडम हे आपले निर्मात्या आणि साहेब मॅडम शकुंतलेचा रोल करताय. अच्छा हे ओ ओ ताई नमस्कार नमस्कार नमस्कार. पण मोरे खरंच म्हणजे मला ना तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही कित्येक ऍक्टर लोकांना सेटल केलं हो, खरंच. सॉरी जरा चुकलंच माझं. नाही नाही चूक नाही हो, चांगली गोष्ट आहे. अजून एकाला तुम्हाला आता लॉन्च करायचंय माझ्या मुलाला. एक मिनिट. सच्या ए सच्या आलो आलो. सचिन माझा मुलगा. अच्छा अच्छा. आपल्याला याला लॉन्च करायचंय. हा करतो ना. तुमचा मुलगा ना ह्या नाटकात दुष्यंत राजाची भूमिका करतो. काय माहितीये ना, माहितीये, म्हणून याला ते दुःशासनासारखे कपडे घालून आणले. दुःशासन नाही व दुष्यंत आहे तो. दुष्यंत नाही नाही दुःशासन चालेल. मी करते ना ऍडजस्ट. मी सगळं ऍडजस्ट करते. मला लवकर जायचं तेवढं लक्षात. मी ऍडजस्ट करीन सगळं. बसा जरा तुम्ही. निर्माता आल्या त्यांच्या समोर काय करता वाय? ना अच्छा मस्त करा. बघा मोरे खूप पैसा लावला आपण नाटकाला. नाटक कसं एकदम दणदणीत झालं पाहिजे, एकदम मस्त. अच्छा एकदम हा कडक. चला हा मोरे आहे मी येतो, प्रयोगाला भेटूया. बरं मी काय म्हणतो करायची सुरुवात. हो हो. हा म्हणजे तुम्हाला पहिला प्रसंग सांगतो नाटकाचा. चला रेडी. सांगितलंय अजून मी? सांगितलंय का? अगोदर नीट ऐका आणि मग मग करा ना. काय तर नाही मला ते जायचं. जायचं जरा गडबड कमी करा ना तुम्ही. कसं आहे बघा, म्हणजे शकुंतला तुम्ही करता. शकुंतला तू दुष्यंत आहेस आणि एक भुंगा असेल. ही शकुंतला आहे का नाही, ही अशी केतकी बनात जाते फुलं तोडायला. मग तिथे एक येतो भुंगा, तो तिला लय त्रास देत असतो. आणि हे सगळं दृश्य आहे का नाही, दुष्यंत राजा असा लांबून बघत असतो. लांबून बघत असतो. मग दुष्यंत राजा असा पुढे येतो. हा आणि मग काय करतो तो, एक वाक्य म्हणतो. काय म्हणतो? वयम तत्वान वेशा मधुकर हतास्तवं खलु कृती. हा काय हे वाक्य वसळ्यात तुला मानायचं आहे? मला मी शकुंतलेचा रोल केला तर चालेल? अरे वसाड्या, शकुंतलेच्या रूपात तू स्टेजवर आलास तर प्रेक्षक दंगल नाही का उचलवतील? अरे कसा दिसल ते, कसं दिसल जरा इमॅजिन कर. शकुंतला अरे तो भुंगा आहे ना तुझ्या माग नाही लागणार, तो तुझ्या केसात अडकून ना गुदमरून मराल वसाड्या. अरे पण मला नाही जमणार ना. अरे कसं नाही जमणार? नाही नाही मला ना नाटक करायचंय. मी माझ्या बापाला सांगून आणि सांगेल की नाटक कॅन्सल करा. काय कॅन्सल कर? काय कॅन्सल कर? कॅन्सल कसं करायचं रे येड्या? कळतंय काय तुला? बापाचा पैसा लागलाय ना. बघ सगळं आता सेटिंगसाठी पैसा लागलेला आहे, लाइटिंग घेतलेला आहे, पैसा फुकट झाला ना सगळा. असं काय करतोस? मला नाही जमत ना. नाही जमत आहे तुला? एक काम करूया, जरा संस्कृत मधलं वाक्य आहे ना, आपण हे वाक्य नाटकातनं काढून टाकूया. कशाला काढताय? मी म्हणते ना वाक्य. मी म्हणते वाक्य. अहो पण हे दुष्यंतचं वाक्य आहे ना. मग ठीक आहे ना, दुष्यंताचा रोल मी करते. मी सगळं ऍडजस्ट करून. मला लवकर जायचंय तेवढे बघ ना. पटकन तुम्ही जरा गप्प बसताव काय प्लीज? उगाच ना डोकं फिरवू नका माझा. मेसेज येतात. कसला मेसेज? आग लागली तुमच्या. गप राहा प्लीज. तुम्ही कुठला रोल करता बाय? शकुंतला. अभ्यास केला शकुंतलेचा रोल? मला दाखवा. केतकी वनात जाऊन दाखवा. चला या. अहो कंबर हलवा, गुडघा काय नुसतं हलवतावाय. शकुंतला आहे ना ती. शकुंतला तिची नजाकत कशी पाहिजे? शकुंतला केतकीपणात कशी येईल मला सांगा. अशी परडी घेईल, अशी परडी घेईल आणि मग अशी येईल का नाही ती? येईल का नाही केतकी वनात? अभ्यास करा बघू. करा. परडी घेतली. परडी घे. वा 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 बरोबर. हे बाबा बघ आता एक काम कर. तू दुष्यंत राजा आहेस तर माहिती आहे ना तुला? नशीब माझा. बघ आता एक काम कर, वाक्य आपण नंतर करूया. फक्त तू एंट्री घे राजाची. आता त्या फुलं तोडतील. तू काय करशील? राजासारखी एंट्री घ्यायची. नजाकत. चल चल जा. चला तुम्ही केतकी बनात जा बघू. आता केतकी बनत हाव तुम्ही. फुलं तोडा.
थोडा ऍक्शन. कुठल्या देशाचा राजा आहेस तू? कुठल्या देशाचा राजा आहेस वसाड्या? अरे दुष्यंत राजा होता, तो गल्लीतला टपोरी नव्हता वसाड्या. अरे राजा आहेस ना, राजा. एवढं पण साधा करत नाही. आग लागली याच्या तोंडाला. ते बघ हे राजा 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 कसा असा असा असतं का नाही, अशी तलवार असा रुबाबदार. आणि चालतो कसा असा रुबाबदार चालतो का नाही, असं चालशील का नाही? हा काय हा परत परत बस जागेवर जा. बस बस एवढाच थांब तिकडे. मी केतकी बनत हा मला माहिती तुम्ही केतकी बनत. हा चला फुलं फुलं तोडा. ऍक्शन. हा शाबास. हा ते तोड, ते घे, येही घे. वर काय आयशीच्या घोवाकडे बघतोयस? वर काय ह्या हा ती काठीला आकडा लावून काय शेवग्याच्या शेंगा काढते ती? फुला कुठं आहेत? फुला कुठं आहेत? अरे पण मी राजा आहे ना. पण राजा काय खाली बघित नाही? सुरवारीची नाडी बांधताना जर खाली बघत असेल ना रे वाचाड्या, बघत असेल का नाही मला सांग. राजा म्हटलं की त्याने वरच बघायला पाहिजे. फुलं कुठं तोडते बघ. फुलं डोलं फुटलं तुझं वाचाड्या. हा कुठं तोडते ती? हा ह्या लेवलला तोडते ना. आलं लक्षात तुझ्या? हा नीट करशील ना बाबा. हा हे बघ तुला डायलॉग सांगतो. हा तसं डायलॉग बोलायचं. हा बाकीचं सगळं आपण नंतर करूया. हा हे बघ. या रम्य सकाळी कोण आहे ही मदनिका, ही ललना, ही षोडशा, जी पुष्प संकलनात व्यग्र आहे. वा. हा लक्षात आलं तुझ्या? कसं करशील? मस्त छान पैकी. मस्त. हा चला तुम्ही चला कितकी बनत चला. हा बस 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 तेवढंच बस झालं. फुलं तोडा आता फुलं. ऍक्शन. हा या रम्य सकाळी मदन लाल साधा डोसा पुष्पाबरोबर वगैरे वगैरे खातो. वसाड्या मदनिका आणि ललनाला एकत्र करून त्याचा मदनलाल केला असतो. आणि दुष्यंत त्या मदनिके बरोबर काय साधा डोसा खायत होता? अरे वसाड्यानो, अरे कालिदासाचं नाटक आहे ना आता. अरे कालिदास काय हास्य जत्रेचा स्किट लिहित होता. हा कालिदास कोण? घ्या कुणाला आणलंय तुम्ही? सांगा ना. या माणसाला कालिदास पण माहिती नाही? विचार. अरे 2 भाऊ होते, एक नाशिकला आणि एक मुलुंडला. असे होते ते माहितीये? अगं ये वसाडे, अगं ती नाटकाची थिएटर आहे. आणि मी जे म्हणतोय तो लेखक आहे. लेखक. वाट लावलं रे. वाट लागलं. कोणी पिढा माझ्या ताब्यात दिली वाय. हा ए बाबा एक काम कर. तू एक काम कर. तर मरू दे सगळा. तू ना तू दुसरा नको, तू भुंग्याचा रोल कर. असं कसं? मी मेन रोल करणार आहे ना. भुंग्या बिंग्याचा नाही करणार. मी तर दुष्यंतच करणार आहे. ऐकून घे. कसा आहे या नाटकात ना भुंग्याचा मेन रोल आहे. भुंग? हा भुंग्याचा मेन रोल आहे. कसा? कसा काय? नाटकाची गोष्ट काय काय आहे? शकुंतला केतकी बनात फुलं तोडीत असते. तिथं भुंगा येतो आणि हे सगळं दृश्य दुष्यंत बघतो आणि त्याला मारतो त्या भुंग्याला. आणि मग ती शकुंतला दुष्यंताच्या प्रेमात पडते. आता मला सांग, जर भुंगा नसल तर नाटक पुढं सरकल नाही. मग मला सांग नाटकाचा नायक कोण, हिरो कोण? भुंगा. हा मला माहिती आहे ना. हा म्हणजे या नाटकाचा मेन रोल भुंगा आहे. भुंगा आहे. मी भुंगा करणार. मी भुंगा करणार. शाबास. बघ तू भुंगा बनायचा. हा ही फुलं तोडीत असेल आणि हिची येऊन शेड काढायची. करशील ना? ओके. हा हो चला कितकी म्हणत चला बस एवढं. चला फुलं तोडा. चला ऍक्शन. अगं बाई भुंगा, अगं बाई भुंगा. भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा. भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी. आटीच्या खंडाला मारील नाही तर काय वसाड्या? तुला भुंगा बनून हिला छेडायला सांगितला होता ना. अरे वसाड्या तू सचिन गावडे म्हणून छेडतोय. अरे भुंगा रे असं नाही रे. ए बाबा तू ना मला नाही वाटत धड करशील असा. तू एक काम कर. तसं तू खूप चांगलं करतोस. मस्त म्हणजे बघण्यासारखं काम.
काय पण मला असं वाटतं ना, म्हणजे तुझ्याकडे ते टॅलेंट आहे की नाही, टॅलेंट असणाऱ्या माणसाला एवढा छोटासा रोल देऊन आहे ना वाया घालवणं मला पटत नाही. काय समजलं? आणि मेन रोल ह्या नाटकात ना दुसरा आहे. कोणता? प्रेक्षकाचा. मस्त रोल आहे. प्रेक्षकाचा मेन रोल आहे. तुला माहिती आहे का कसा? जर नाटकाला प्रेक्षक नसतील तर नाटक रंगल. मग काय आहे, दुष्यंत भुंगा आहे ना, एका रोल करण्याचा आहे. पण जो प्रेक्षक आहे ना, प्रेक्षक 400-500 लोकांचं व्हेरिएशन करण्याचं माझं काम केवढं भारी आहे आणि तू करू शकतोस. नाही खरं म्हणजे मी हे तुम्हाला इथं सांगणार नव्हतो, सिक्रेट ठेवलं होतं मुद्दाहून. काय समजलं? म्हणजे वास्तविक कसा हा रोल मला करायचा होता ना, म्हणून मी गप होतो मागातपासून. तेव्हा तू मला सांग मेन रोल कोणाचा आहे? मग प्रेक्षकांचा. तू प्रेक्षकाचा मेन रोल करायचा. मी प्रेक्षकाचा मेन रोल करणार आहे. आम्ही काय करू? एक काम कर, त्या सोफ्यावर जाऊन ना नीट चुपचाप बस. मी बसतो तिकडे. प्रेक्षकाचा आलं, हे पण सगळे मेन रोल साठी आले. बरं आहे. ऐका ना मोरे, काय प्रेक्षकाचा मेन रोल आहे ना, मग मी पण तोच करू का? तुमच्या पाय निघा, तुम्ही पण जा प्रेक्षकांच्या जाऊन बसा. मी आणि ही न्याय आहे ना, तुम्ही शकुंतला करा, मी दुष्यंत करतो. तू अंडाकडे बाबा वाजव, वासाडे संपली ना इथं लवकर. वा 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 वा, मस्त रंगला हा प्रसंग. जोरदार टाळ्या तिघांसाठी. हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट? मजा आली. ओव्हरऑल गोड होता परफॉर्मन्स. हास्य जत्रेच्या मंचावरून अनेक कलाकार पॉप्युलर होत आहेत, त्यांची पॉप्युलरिटी वाढत चालली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकाला मेसेजेस येत असतात, फोन कॉल्स येत असतात. पण आजचा हा शेर एका पर्टिक्युलर खास माणसासाठी आहे. तो शेर संपताना तो कळेलच कोणाबद्दल आहे. पण तुम्ही सगळे त्यात इन्व्हॉल्व आहात या शेरमध्ये, मला असं वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी तो कान देऊन ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे. इरशाद. तो अर्ज किया है. राजेश ऐक. फनकार तो यहाँ है कॉमेडी के बड़े बड़े, सेलिब्रिटी स्टेटस पे सब रहते हैं अड़े. फनकार तो यहाँ है कॉमेडी के बड़े बड़े, सेलिब्रिटी स्टेटस पे सब रहते हैं अड़े. त्योहार के दिन पाए जाते घर पर पड़े, और सुपारी लेके घूमता है अकेला सचिन गावड़े. लय भारी. काय झालं सचिन, खूप दही अंडीच्या सुपाऱ्या वगैरे मारल्यास म्हणे, असं आम्ही ऐकलं. सुपाऱ्या म्हणजे बोलवलं होतं. पण कसं वाटतं असं तुला जेव्हा मान मिळतो, कसं वाटतं, काय फील करतोस? खूप बरं वाटतं. या स्टेजनी मला असं नाव दिलं की हां सचिन गावडे आहे हा, अशी माझ्या आईवडिलांच्यानी माझी ओळख करून दिली. वा 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 वा, क्या बात. अभिनंदन. मंडळी, काय सुरेख योग आहे नाही? ह्यांचं करायचं काय, ह्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आज या हास्य जत्रेत आलेले आहेत. ह्यांचं करायचं काय, ह्या नाटकाचं नेमकं सूत्र काय, आणि तुम्हाला यात नेमकं कोणाचं काय करायचंय? 3 अतिशय इरसाल अतरंगी माणसांची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कास्टिंगवरून जाणवत असेलच ते. समीरदा, विशाखाताई, पॅडीदा, म्हणजे ते धमालच करतात. नाटकाची गोष्ट ही आहे की आपली मुळं जी आहेत ती जपून ठेवायची, की आता जी परिस्थिती आली आहे त्याला सामोरं जायचं. याच्या पेचात अडकलेली दोघं नवरा बायको आहेत. आणि मी म्हणेन ही आत्ता बऱ्याच घरांमध्ये घडत असलेला असा हा विषय आहे. फक्त त्याला मॅडच्या विनोदाची फोडणी आहे. म्हणजे प्रेक्षक जेव्हा बघायला येतील त्यांना एकतर हसता हसता आणि हसून हसून त्यांच्या डोळ्यातून पाणी नक्की येईल शेवटी, एवढंच मी सांगेन. नाटकाला राजेश सरांनी म्हणजे प्रचंड मॅडचॅप करून ठेवलं आहे. आणि मी इथे आभार मानेन आमच्या AVK प्रोडक्शन, अमय विनोद खोपकर प्रोडक्शनचे, की त्यांनी पहिल्याच वाचनात या नाटकाला होकार कळवला. लोक आता येत आहेत, पाहत आहेत, त्यांना आवडतं आहे, हे बघून छान वाटतं आहे. वा 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 वा, अतिशय ॲप्ट नाव पण तुम्ही दिलेलं आहे या नाटकाला, ह्यांचं करायचं काय, कारण ही सगळ्यांच्याच मनातली भावना आहे. तुमच्या या नाटकासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. लाईफमधल्या टेन्शन्सचं करायचं काय घेऊन आलोय ह्या प्रश्नाचं परमनंट उत्तर, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क.
मनापासून स्वागत करूया आपल्या या हास्य जत्रेच्या आनंद यात्रेत लाफ्टरची मेजवानी एन्जॉय करायला आलेल्या आपल्या पाहुण्यांचं, अर्थात ह्यांचं करायचं काय या नाटकाच्या संपूर्ण टीमचं. मंडळी, नशिबाचा बैल केवढा अडाणी असतो हे दाखवायला तुमच्या समोर येतात सुसाट वेगानं पंचेसचा गोळीबार करणारा अंशुमन विचारे, विनोदाचा रणगाडा पॅडी कांबळे आणि कॉमेडीची AK-47 चेतना भट. नमस्कार नमस्कार, वेलकम ऑल. मी चेतना भट MHJ इन्फोटेकच्या एम्प्लॉईजचं मनापासून स्वागत करते. आत्ताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली, ती अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे. सगळ्यांसाठी. आणि आता वेळ झालेली आहे एम्प्लॉई ऑफ द इयर जाहीर करण्याची. आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे. या बंद पाकिटात ते नाव आहे ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे आणि मी ते जाहीर करीन. पण ऐका ना, पटकन फुटेज खूप होतंय, पटकन घ्या ना लवकर. काय होतं, टेन्शन आले तर तुम्ही आणखीन. अंशुमन विचारे यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे. नाही तसं नाही, म्हणजे सगळ्यांनाच घाई आहे. तर मी हे पाकिट उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. अरे काँग्रेट्स करा ना मला. अरे ऐका, अरे 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 माझं अभिनंदन करा ना. अरे अरे करा ना. अरे जळतात माझ्यावर. पण यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे दिलेलं परत घेताय की काय? एक मिनिट सर, ऐकून घ्या ना. आधीच रिॲक्ट होऊ नका. यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे या वर्षीचं एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. एनी गेसेस? ते नाव आहे पंढरीनाथ कांबळे. Sir, please behave yourself, please. ए मला पण मिळालं. एक मिनिट सर या. मला कोणी करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन सर. बस ओके. मी काय म्हणतोय, हा ह्याचा एवढा जय जयकार का, म्हणजे मला कळलेलं नाही. ते नाही म्हणजे मी मरमर केली, ह्याचं नाव विभागून परत त्यात शेअर करायचं. ह्याने केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये. अहो मी इतके वर्ष घासले माहितीये का? काय? चप्पल घासले मी. चप्पल घासली आहे. ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा ना. म्हणजे खरं सांगा, म्हणजे मला सांगा, ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का? विचारा ना त्यांना. पॅडी कांबळे मला सांगा, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? हा M वरनच आहे असं काही नाव माहिती नाहीये. कमाल आहे. बरोबर जाऊ दे. बरं असू दे. आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा. मला पगार देते. कमाल आहे. वा काय करताय? हे काय उत्तर आहे? बरं आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा. आगपेटी बनवते आपली कंपनी. आग लावा या माणसाला. काय बोलतोय तो? इन्फोटेक कंपनीला आगपेटीची कंपनी बोलतोय आणि तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता? मला कळत नाही. एक मिनिट सर, तुम्ही त्यांना असं बोलू नका. ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत. मग त्यांना काढा, त्यांना सेंड ऑफ करा, त्यांचा पेन्शन द्या, त्यांना ग्रॅज्युटी द्या. अवॉर्ड त्याची गरज नाही. मी मरमर केली आहे. एक मिनिट असं. तर फ्रेंड्स, माझ्याकडे ही 2 एन्व्हलप्स आहेत ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिसं आहेत. ही बक्षिसं वेगवेगळी आहेत, पण मी ती तुम्हाला आत्ता सांगणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एन्व्हलप निवडा आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिसं मिळाली. कोण येतंय आधी एन्व्हलप निवडायला? ऑफकोर्स तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही. मी मरमर केली कंपनीसाठी, मलाच तो चान्स मिळाला पाहिजे. ओके. नाही माझी काही नाही. म्हणजे हरकत. कसं आहे, त्यांना निवडायचंय, पहिले त्यांना निवडू दे. काही माझं म्हणणं नाही. कसं आहे, आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
निवडा संपलं एवढंच वा वा निवडा वा निवडा. हे जे दाखवतेस ना करून ना तू काय आहेस मला चांगलं माहिती आहे, कळलं ना? तू आतमध्ये काय असतं मला माहिती आहे. अरे सर जेवणाचा डबा आणू शकत नाहीस तू, आम्हाला काय शिकवतोस? हा काय सांगतो मला? सर नाही चांगलं माहिती आहे. एक सेकंड, मला याच्यावर बोलायचं नाही, पण हा अधिकार माझा आहे. मी एनवलप निवडणार. निवडा. ए ए आता एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी, थांबा एक सेकंड. ओके. ए नाही बी बी नको बी नको एक सेकंड. मी येऊ जरा नाश्ता करून थांबा ना एक सेकंड. झालं प्लीज लवकर करा. ए फॉर अंशुमन. येस ए डन. ए फायनल. नक्की ए फायनल झालंय. येस. कांबळे तुम्हाला बी. हा माझी काही हरकत नाही. आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे, म्हणजे बी फॉर कांबळे. काय काय? हा कांबळे बी कांबळे बर काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही. नाव माहिती नाही, काम काय करतो ते माहिती नाही. ठीक आहे जाऊ चला. ठीक आहे. आता अंशुमनजी विचारे यांनी निवडले ए एनवलप आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एनवलप. तर आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते. एक सेकंड, पहिलं त्यांचं उघडा नंतर माझं प्लीज. ठीक आहे, तुम्हाला चालेल? माझं काहीच म्हणणं नाही. विचारे मी तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं नाही. म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून. फालतूगिरी करू. नॉर्मल बोलतो. हे काय दाखवतेच तर नाही दाखवत. माझं कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं पाहावं वाकून. माझं काय तुमचं बघायचं तुमचं पांड. खूप अति नॉर्मल बोल प्लीज तू. खूप अति होते. ठीक आहे. तर हा तर हे जे बी एनवलप आहे जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया. आणि आता कांबळ्यांना काय मिळालेलं आहे? ओ माय गॉड थांबा एक सेकंड. ओ माय गॉड थांबा एक सेकंड. हेच मला पाहिजे. नाही एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं, मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो. विचारे तुम्ही ए सिलेक्ट केलं होतं? असं नाही केलं होतं सिलेक्ट, पण आता मला बी आहे ना लक्षात आलं माझ्या की. पण मला त्यांना विचारावं लागेल. ऐका ना, त्यांनी बी घेतलं नाही ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाही. विचारे तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या. आता ए फॉर कांबळे. मग आता ए फॉर कांबळे. ए फॉर कांबळे. कुठल्याही लेवलला तो फालतुगी करतोय, काय अर्थच नाही. कांबळे काय अर्थ आहे काय गोष्टीला? बरं तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए एनवलप आपण उघडून बघूया. आणि कांबळ्यांना मिळाले ओ माय एक सेकंड म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं ते ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. म्हणजे लक्षात आलं माझ्या ते. मी उघडू तुमचं एनवलप. तर कांबळे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश. आणि आता बघूया अंशुमनजी. 50,000 म्हणजे केवढे काय फार नाही आहेत. ठीक आहे माझं उघडणं. ठीक आहे. तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे. अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश. काय 1,000 रुपये. नाही 1 लाख असतील होते. 2 शून्य चुकून कमी. बघा ना 1,000 लिहिलेलं आहे तिथे. मी कसं चुकीचं वाचणार? हे माझं ऍक्च्युली हे माझं मगाशी मी हेच बोलणार होतो. हे माझं तुम्ही असं सारखं नाही चेंज करू शकत. आता मी अनाऊन्स केलंय, ह्याला काय अर्थ आहे? का नाही चेंज करू शकत? तुम्ही सारखं ओ माय गॉड हे झालं ते झालं असं बोलता, ते बोलू शकता. मग मी असं बोलू शकत नाही. ते माझं काम आहे, मी अँकरिंग करते. तुम्ही कन्फ्युज होऊ नका ना माझ्यामुळे. तुम्ही पूर्ण बोला ना, अर्धवट कशाला बोलता? मी कन्फ्युज होतो ना. तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही आहात माझं. तुम्ही आधीच बोलताय. तुम्हाला बोलण्याची घाई आहे, ऐकण्याची पण घाई आहे. बरं ठीक आहे, काय मी चुकलं असेल पण हे माझं आहे. हे फायनल बी माझं आहे. ओके हा हे फायनल बी तुमचं आहे. फायनल बी माझं आहे. कांबळे तुम्हाला ए चालेल? ए बी चालेल, बी चालेल, काही चालेल मला. काही ज्याचं काय तुम्ही द्याल तसं. ठीक आहे. तर आता कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. एक मिनिट हे 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे मध्येच कुठून आणलं तुम्ही? हो तर मध्येच नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे ना. पण तुम्ही बोलला नाही आधी. तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना. तुम्ही पूर्ण बोललाच ना, डायरेक्ट आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स बाईक. मी बोलणारच होते. तुम्ही हे माझं असं नाही करायचं. अच्छा म्हणजे मला 50,000 आणि 1.5 लाखाची बाईक. नाही हे माझं एक मिनिट विचार. हे बघा विचारे काय चाललंय तुमचं? तुम्ही अशी सारखी आदला बदल नाही करू शकत. पण सारखे तुम्ही
तुम्ही सारखं मध्येच बोलता, अर्धवट बोलता, मी कन्फ्युज होतो ना. नाही, एक सेकंड, फायनल झाले. ओके हे फायनल. ओके हे प्लीज म्हणजे मी मरमर केली की नाही. मॅडम ठीक आहे, विचारेनं ते हवंय, बक्षीस तर ते घेऊ देत. कसं आहे, प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, हरी नाम पांडुरंग तुम्ही बंद कर, नॉर्मल बोल, कळलं ना. हे जे काही चाललं ना तुझं, हे बाद झालं. हे खूप अति बोलतोय होतो. बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाहीये. हो ठीक आहे, तर आता अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत 50,000 रुपये रोख आणि 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. SUV कार तुम्ही मगाशी बोलला नव्हता. तुम्ही अर्धवट तोडलत मला. मी सांगणारच होते. शेवटी म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतंच. कांबळे वा वा. मी कंपनीसाठी खूप बरमर केले. SUV कार ह्याला कशी काय, मला पाहिजे ना. हे माझं 1-2 मिनिटं. हे बघा मी आता एवढे मरमर केल्यानंतर कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही. 50,000 आणि SUV कार मला, आणि 1,000 आणि 1.5 लाख. ठीक आहे विचारे. माझा ऐकाल ना तर प्लीज ही अदलाबदली करू नका. एक सेकंड, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाही ठीक आहे विचारे साहेब. त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये, मला काय प्रॉब्लेम, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे जशी तुमची मर्जी. नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते. तुम्हाला 4 चाकी हवी आहे ना, तुम्ही 4 चाकी घ्या, मला 2 चाकी ठेवा. शेवटी काय, जाताना 4 खांद्यांवर मात्र जायचंय. उद्या तुम्ही जाल, मी जाल, दोघांनाही 4 खांदे लागणार आहे. ठेविले अनंते. वा, नंतर वाजू नको, थांब करतो म्हणतो तू. आता हे तुमचं फायनल आहे. हे फायनल. एक सेकंड. तर फ्रेंड्स, एनव्हलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. एक सेकंड. 1 BHK फ्लॅट मध्येच कांबळे इथे पण चालू. इथे बघा. एक मिनिट विचारे, पूर्ण ऐकून घ्या. आता तरी पूर्ण ऐकून घ्या. यांना 1 BHK फ्लॅट मिळालेला आहे, तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळालेला आहे. एकदा जोरदार काय दोघांसाठी. 2 BHK फ्लॅट मला 2 BHK फ्लॅट मला ना बदलायचं. ओके, हे तुमचं फायनल आहे. तर विचारे शेवटी काय हो, 1 BHK काय, 2 BHK काय, 4 भिंतींचे घर वर 1 छप्पर, राहावे तयामध्ये. फालतूगिरी बंद करता बाद झाला तर. मस्त. येस 2 BHK फ्लॅट. तर फ्रेंड्स, फायनली मी अनाउन्स करते, विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि 2 BHK. तर पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. पण या फ्लॅटचं लोकेशन आहे नरिमन पॉइंट. माझं कुठे आहे, माझं कुठे आहे, काय सांगा ना, काय कुठे सुटिया गाव. सॉरी विचारे. कुठे सुटिया गाव. एक सेकंड मला एक सेकंड नाही एक्सक्यूज मी बोलतो. एक्सक्यूज मी है ना, म्हणजे 1 BHK फ्लॅट नरिमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटिया गाव. हे सुटिया गाव काय आहे मला पटलेलं नाही. एक सेकंड. ऍक्च्युली नाही हे माझं आहे सगळं. हे माझं आहे. नाही बघा, मी कंपनीसाठी खूप 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 बरोबर केले. मी खूप बरोबर केले. मला पाहिजे. नाही हे 1 BHK चाललं मला. मी नरिमन पॉइंट, मला मेन लोकेशन पाहिजे. मी बरोबर केलंय. आणि काय केलंय नाव सुद्धा माहिती नाहीये. कंपनी काय करते ते माहिती नाही मला. माझं एक मिनिट थांबा. विचारे साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला. मी माझ्या सुटिया गावात माझ्या सुटिया अगदी आनंदाने मी घालवेन. मी राहीन तिकडे सुखाने.
ठीक आहे, तुम्ही राहा नरिमन पॉइंटला. हा, पण हे सुटिया गाव आलं कुठे? सुटिया गाव मरीन ड्राईव्हला, साऊथ मुंबईमध्ये. एक मिनिट, साऊथ मुंबईला सुटिया गाव? हे काय मला कळलेलं नाहीये. साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन. त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे कांबळे तुम्हाला फ्लॅट मिळालेला. एक सेकंड, पण सुटिया गाव बोला तुम्ही ना, सुटिया गाव विलेज कुठे आता? गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले, पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज. हरकत नाही, ठीक आहे, हरकत नाही, पण आपण लवकर भेटू. जवळ जवळ आपण अगदी शेजारी येता जाताना हाक मारू. विचारे नमस्कार. वा, हरकत नाही. एक मिनिट, शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही? एक मिनिट, ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतला नरिमन पॉइंट नाहीये. बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी, त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू. तिथे विचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय. कॉंग्रॅट्स. तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तुम्ही सांगायचं मला द्यायचं, आता फसवायचं नाही. सुटी आहे काय? गाव कधी असतं काय? एक मिनिट, मी फसवलेलं नाही. तुझ्या नळाला पाणी येणार नाही. त्या सुवासला ओसी मिळेल, तुझ्या बिल्डिंगला ओसी मिळणार नाही. सांगू साव्यामधून लिफ्ट बंद होईल. विचारे ऐका ना. सांग तुला थँक्यू कांबळे. मला सांगा आता काय करायचंय आपण? म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं, जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू. आपण वा वा वा. मग मी एक काम करते, तुम्हाला 500 रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते. तुमची काही वारे वा 500 रुपये देते. अरे वारे वा, कडक परफॉर्मन्स, कडक. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई लय झाक झाला परफॉर्मन्स, खूप मजा आली. मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. पार्शल मी थोडीशी आहे, पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हा ॲक्ट. अतिशय सुंदर लिहिला आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात. पॅडीदा, अंशुमनदा, म्हणजे काय बोलू. तुम्ही मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही 2 अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत. सिच्युएशन तीच होती, पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती. इतकी सुंदर ती झाली. मस्त झाला परफॉर्मन्स, झाक. खूप मजा आली. अमेझिंग. लई झाक. प्रसाद दादा. चेतना, यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर. मी तुला सिरियसली सांगतो. म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस, तितकी चांगली तू अँकरही होऊ शकतेस. हे या स्किटमधनं जाणवलं. फार मजा आली, खूप मजा आली. सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता. लिखाण, परफॉर्मन्स, गिव्ह अँड टेक, टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय होईल, आता हे झालं, आता ह्याच्या पुढे काय होईल, त्याच्यापुढे काय होईल. त्यामुळे लिखाणाला पण 100 मार्क आहेत. क्या बात आहे. बस वा, व्हेरी गुड. अंशू, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो कायम करतो घाई, देव त्याला संकटात नेई. जो कधीही करत नाही घाई, त्याला जुजबी देते सई. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट? पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी. म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो. आणि खरं एवढा सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतं. त्याच्यात एक पॅथॉस पण होता, नुसतं हसवणं नव्हतं. म्हणून मला ते जास्त आवडलं. म्हणजे विस खांडेकरानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे. पण एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. तुमच्या समोर येत आहेत तरुणींच्या दिलाची धडकन, जो वाजवतो प्रत्येक पंच खणकन असा ओंकार भोजने आणि तरुणांनाही लाजवेल असा अंदाज, कॉमेडीचा अनोखा बाज अरुण कदम.
अरुण कदम कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण कदम. हे घाबरे हे बापाचं हॉटेल आहे काय? आवाज कमी कर. सॉरी तुम्ही जेवा सॉरी. हे घाबरे मार वाजवलं सटकण्याची. आवाज कमी कर. सॉरी वेटर. ए वेटर का अण्णा काय खाणार? बसारे मी अण्णा मी तुला फारून बघ ना. बसारे मी कोण आहे? मी कस्टमर आहे ना. सॉरी कस्टमर, काय खाणार? मी एक मेंदूवडा खाणार. एक मिनी मेंदूवडा. मिनी मेंदूवडा काय? मिनी काय? अरे मिनी म्हणजे मला एक मेंदूवडा हवा आहे. सॉरी मला ते कळलं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही टेबलवर बसून खाणार की प्लेट मध्ये बसून खाणार? आवरूच आहे मी डिश मध्ये बसून खायला. बसऱ्या कान फरत मार नाही. कोण पण येतं आणि कोणाला पण बोलतं. अरे सिनियरिटी म्हणून काही चीज आहे का नाही? बसर मला एक कळत नाही, माझी प्रतिष्ठा कमी जाईल का या लोकांचा माज वारलाय. वा 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 वा. एक वडा सांबार घेऊन ये आणि शेंगा. ए तुझ्या 2 शेंगा आहेत ना, त्याच्यावर तारू तुरू चालत नाही. घेऊन ये पटकन. दादा इथे बसू मी? का तुला जागा नाही? नाही जागा होती, पण ती दुसरीनं घेतली. मग म्हटलं ती जागेवरून उठत नाही तोपर्यंत बाहेर उभं राहण्यापेक्षा ज्याच्यासोबत जागा मिळेल त्याच्यासोबत नाश्ता करू, म्हणजे ऍडजस्ट करू. बसू इथे. बस आता मी एकटाच 12 मिनिटं करून काय करू? नुसताच बसून राहण्यापेक्षा तू बस. थँक्यू दादा, थँक्यू. दादा काय मागवलंय? मेंदूवडा मागवलं मी. शपथ, मला पण एक मागवा ना. का तुला तोंड नाही? मागव. मला तोंड आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी खूप गरीब आहे, खिशात 1 रुपया नाही आणि खूप भूक लागली. एक वडा सांबार मागवा. तुम्ही तुमच्यासाठी मागवला तो दिला तरी चालेल. नाही मला भूक लागली, मी खाणार माझं बरं. नाही दादा, नाही फुकट नकोय मला. मी फुकट कधीच काही खाल्लेलं नाही आयुष्यात. फुकट नकोय मला. त्या बदल्यात ना मी तुम्हाला जादू दाखवेन. काय बोलतेस? अरे बरं तू म्हणा जादू दाखवणार? मग त्या जादूने डिश करून 2 डिश मागू आपण दोघे का? मला ना कधी कधी सर तुम्हाला बघून त्या हिमनगाची आठवण होते. कोण आहे हिमनग? ज्या हिमनगाच्या एकूण आकारापैकी फक्त 1/8 भाग लोकांना दिसतो. तुमच्या विनोदाची खोली अशीच कोणाला कळणार नाही. किती सहज म्हटलं डिश करून वडा सांबाराची डिश घेऊन ये. म्हणजे तुम्हाला हे सुचवायचंय ना की डिश करून अन्न मिळालं असतं तर देशातली कुपोषणाची उपासमारीची समस्या सुटली असती. हे सुचवायचंय ना? नाही रे, आवडत नाही. अरे जे लेखक देतात ना काहीतरी लिहून ते मला झेपत ना. म्हणजे दादा तुम्ही माझ्या कलेची चेष्टा करता? नाही सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मी कलेची कधीच अशी फालतूगिरी भंगच करत नाही, चेष्टा करत नाही. आय विल रिस्पेक्ट एकदम कन्फर्म. येस. म्हणजे तुम्हाला माझी जादू बघायची नाहीये? अरे म्हणजे असं काय नाही. आता मी वडा सांबार मागवलं. ठीक आहे सर, ठीक आहे. पण एक दिवस सर, काय एक दिवस मी खूप मोठा जादूगार होईन. तेव्हा 1000 रुपयाचं तिकीट घेऊन माझ्या शोला बसाल, तेव्हा विचार कराल की जादूगार समोर बसला होता, 1 वडा सांबार मागत होता. तो जर त्याला तेव्हा दिला असता तर तिकिटांचे 1000 रुपये वाचले असते. काय बोलतो? एवढा मोठा जादूगार होणार आहेस तू? म्हणजे काय? म्हणजे 1000 रुपयाचं तिकीट तुझ्या शोला असणार? म्हणजे काय? येतील लोक?
म्हणजे काय? म्हणजे तुझा शो बघायला लोक येतील. हो तर. चालेल हे म्हणजे लक्षात राहिलं नाही. अरे म्हणजे आवडलं असेल तर हे म्हणा तू जादू दाखव. मी हा आहे बघ, तुझी जादू आवडली ना तो माझा वडा सांबार तुझा. चालेल चालेल, मी जादू दाखवायला सुरुवात करतो. तो भाई और बहनों, भाई और बहनों, पेश है आपके सामने दुनिया का सबसे बड़ा कलाकार. थोडी गंमत थोडा थरार पण प्रयोग नाही बेकार. ज्याच्या नावाचा हाहाकार, जादूगार ओमकार. पण जादू सादर करण्यापूर्वी विनम्र सूचना. ही जादू मी स्वतःच्या रिस्कवर सादर करतोय. याचं अनुकरण करू नका, जीवावर बेतू शकेल. आणि लहान मुलांनी, हे बाळा इकडे, लहान मुलांनी आई बाबा कामावर गेल्यानंतर एकटाच काय करू म्हणून जादूचे प्रयोग करायचे नाही. नाही नाही, म्हणजे आई बाबा कामावर गेलो मी काही करणार नाही, कारण मी स्वतःच आई बाबा आहे. मलाच कामावर जायला लागणार, त्याच्यामुळे मला करावं टाइमच नसणार. बरोबर. आता मी जादूला सुरुवात करतो. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. मी जो आकडा धरणार तर राजेश सर, विशाल दादा, जादू मस्त. इथे असे सगळेच नमुने आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो ह्यांचं करायचं काय. तुम्ही एक आकडा मनात धरायचा, मी तो ओळखून दाखवणार. चला, 1 ते 10 मधला कुठलाही एक अंक मनात धरा. असं धरायचं. एक मिनिट. हा, काय आलं. शाबाश. आता मला सांगा, तो अंक, तो आकडा 1च्या जवळचा आहे की 10च्या जवळचा आहे? 1 मिनिट. तो 1 आणि 10च्या मध्ये आहे. तुला कळणारच नाही, जाम कठीण पकडलाय. म्हणजे तो कोणाच्या जवळचा नाही? अजिबात नाही. म्हणजे बरं, मग तो 1, 2, 3, 4 यापैकी आहे? 1 मिनिट. नाही, तो याच्या. मग 7, 8, 9, 10 यापैकी? बघायला लागेल जर. नाही अरे, जाम कठीण पकडला रे. जाम कठीण पकडला. नाही. आपलं नाव काय? कदम, अरुण कदम. अरुण कदम साहेब, तो तुम्ही मनात धरलेला आकडा 5, 6, 7 यामध्ये आहे? थांब बघू दे मला. जाम कठीण आहे रे. बरं, नाही कळणार. बरं, मग तो आकडा 5, 6 यामध्ये आहे की 6, 7 यामध्ये आहे? एक मिनिट शाळे जामच कन्फ्युज करतेस तू मला. जर दोघांमध्ये आहे. दोघांमध्ये? अरे जाम कठीण पकडलाय तुला. खरंच खूप कठीण आहे. या आधी मी आयुष्यात इतका कधी गोंधळलो नव्हतो. पण तरी मला माझी तपश्चर्या, माझी जादू सांगते की तुमचा जो आकडा आहे तो 6 असेल. भाल्या एकदम करेक्ट बोललास. अरे मी 6 आकडा पकडलात. काय बात आहे, एक्स्ट्रीमली जादूगार आहेस तू. म्हणजे काय, मला सगळं कळतं. मी जादूगार आहे. मी जादूगार आहे. वडा सांबार. मी नको हावऱ्यासारखं बघू. हे तुझं घे बस. मी जादूगार गरम आहे. मी वडा गरम आहे. घे. मी जादू. अरे जाम मोठा जादूगार. अरे मी 11 पकडले. लय मोठे जादूगार आहे ना. वा वा वा. ह्याच्यासोबत लस्सी असती ना तर मजा आली असती. आहे ना, फक्त 50 रुपये लस्सी. मग घेऊन ए बस रे, आता बोलत ना मी गरीब आहे, पैसे ना माझ्या घर. तुम्ही द्याल ना? मी का देऊ? तुम्हाला आणखी एक जादू दाखवेन ना. तुम्हाला ती जादू आवडली की तुम्ही लस्सीचे पण पैसे द्या. नाही बघा, नाही दिलेत ना पैसे तर मी इथे भांडी घासीन. पण लक्षात घ्या, काय उद्या जर मी मोठा जादूगार झालो तर मी तुमचं नाव सगळ्यांसमोर घेऊन सांगेन की एक भला माणूस मला भेटला होता ज्याने मला लस्सी पाजली होती. काय बोलतोय? म्हणजे तुझी इंटरव्ह्यू घेतील? म्हणजे काय? स्टेजवर तू माझं नाव घ्यायचे म्हणजे काय?
मम्मी मला जादू दाखव ए, लस्सी मला मार की मला शिकव मला प्लीज शिकवणार पण मला तुमचा शर्ट आवडलाय तो द्या. सर खाण्यापुरते ठीक होतं कपडे काढतोस आता माझं. बघा म्हणजे मी उद्या मोठा जादूगर होणार. 1000 रुपयांचं तिकीट. हे तुमची लस्सी आणि हा तुमचं बिल. वाचारे बिल नंतर दे. वाचारे मी जादू शिकतोय. सर तू पण ये. 1000 रुपयाचं तिकीट तुला परवडणार नाही. मग तू पण शिक. बघा शिकव म्हणा जादू शिकव. शर्ट हा करतो शर्ट. ओके. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी जादू दाखवतो. म्हणजे सगळ्यात वरचं टोक. जगात कोणालाच येत नाही अशी जादू. तुमच्याकडे बघूनच सुचली मला आता. वाचारे माझ्याकडे बघूनच लेखिकेला काय सुचतं. ठीक आहे अडचण. ओके 2000 रुपयांची नोट आहे. हाय बघा 2000ची नोट द्या. आता सर्वांसमक्ष ही 2000 रुपयांची नोट मी बदलणार आहे. जय प्राजक्ता मालिन मंत्रम ब्ला 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 ब्ला. कोण काय मिळवतोय कोण काय गमावतोय जादूगार इकडे त्यांना दमवतोय 2000 डायरेक्ट 20 रुपयाची नोट केली. जाम भारी जादूगार. मस्त जादू करतोस तू. आता एक काम कर परत ही घालो आणि 2000ची परत आण. सॉरी ती जादू मला नाही येत. अरे रिवर्स मारला बसायला. नाही इतकं सोपं नाही ते. नाही येत मला. तुम्ही घ्या. चले काय बाजूगिरी 2000 डायरेक्ट तू 20 केली. अरे माझे पैसे. हो पण मला जेवढे येते तेवढं करून दाखव ना. 2000 रुपयाची नोट होती ना माझी. मी काय म्हणतो मी करू का जादू. तुला पण येते. हा मला येते जादू. मी करून दाखवतो ना. द्या इथे माझा पण एक मंत्र आहे तो बोलतो मी. जय गौरम दरिद्रम मंत्रम टाना ना ना ना. लवकर जादू. जादू कर लवकर कर. हे तुमचे पैसे. दुसरे 2 रुपयाचं कॉईन. तुला मी शून्य वाढवायला सांगितलं तू डायरेक्ट कमी केलंस. अरे ते मंत्र बिघडला वाटतं माझा काहीतरी. मंत्र काय फालतूगिरी आहे. हे तुम्ही दोघं थांबा जरा. तुमची फालतूगिरी बंद करा. मला माझ्या बिलाचे पैसे द्या. मला खूप काम आहेत द्या. अरे वचर कुठून आणू. 2000 रुपयाची नोट होती माझ्याकडे. तुम्ही पैसे घालवलेत माझे गायब केलं. मी आता घालवलेले पैसे परत जादूने परत आणू शकतो. तुम्हाला पण जादू येते. हा म्हणे येते थोडी जादू. तू इकडे काय. हे बघा पोरांनो जे काय मी करतोय मी माझ्या रिस्कवर करतोय. तेव्हा हे घरी जाऊन कुणी लपून बिपून काही करू नका. जाम धोका होईल. हा तर बालांनो डोले मिठा. डोले मिठा. 1 2 3 पाला. माझा बिल आहे. वा. या परफॉर्मन्सनं तुम्ही खरंच आमच्यावर हास्य जादू केलीत. सुरेख झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई अतिशय गोड परफॉर्मन्स होता. अरुणदा तुम्ही खूपच परत एकदा मी म्हणणार आहे की आमच्या मंचाचे क्युटी पाय तुम्हीच आहात फक्त. आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ओंकार तुझ्याकडे कुठलंही कॅरेक्टर आलं तरी ते तू खूप छान निभावतोस. तू त्याला म्हणजे शेवटपर्यंत तू ते पकडून राहतोस सोडत नाहीस. आणि मला ही तुझी गोष्ट भयंकर आवडते. ॲज अन ॲक्टर मी तुझी फॅन झाली आहे आता. मस्त झाला. मजा आली. पुन्हा एकदा अरुण दादांना फसवलं तेवढं नाही आवडलं फक्त. पण बाकी फार मजा आली. गोड झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा लाजवाब. ओमकार आज एक वेगळी गोष्ट मला कळली आणि मला छान वाटलं ते ऐकून की तू हजारो तरुणींच्या हृदयाची धडकन वगैरे. सर मलाही माहित नाही. पण म्हणजे एवढ्यात तुझा जर हा स्पीड असेल तर पुढे काय होईल असं मला. एनिवे मस्त परफॉर्मन्स. व्हेरी नाइस. मला खूप आवडला. अरुण जी खास आपके लिए कुछ पेश करता हूँ. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. वाह वाह. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. परफॉर्मेंस से पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. काश आपकी कॉमेडी का इंश्योरेंस करवाए. परफॉर्मेंस के पहले पब्लिक से प्रीमियम भरवाए. अगर पंच नहीं फूटा
तो आप पे ही खर्चे का क्लेम करवाए. कॉमेडीच्या या झकास मेन कोर्स नंतर डेझर्ट तो बनता है ना बॉस. आपल्या या हास्य जत्रेत नेहमीच धमाल करणारे 3 हास्य महारथी आता त्यांच्या ह्यांचं करायचं काय या नाटकातील एक सुंदर प्रसंग सादर करणारे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. समीर चौघुले, पंढरीनाथ कांबळे आणि विशाखा सुभेदार. वेडे माडे 3 म्हणत वेडसर आले धावून. अतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वेडे माडे 3 म्हणत वेडसर आले धावून. अतरंगी वल्लींचे हे धुमशान घ्या हो तुम्ही पाहून. वाड्यावरची वरात हाय बिना ढोल ताशा. कुणी म्हणे फारस 3 पिशाचा तमाशा. या खुळ्यांचा नाद कुणी करायचा नाय नाय नाय. यांचं करायचं 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 काय. 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 अहो मी काय म्हणते, हे पोपटराव वाड्यात आहेत ना, पटकन त्यांना वाडा विकून टाका, म्हणजे मी लगेच हनीमूनला जायला मोकळी. अहो आता मग अशी घटस्फोटाच्या वार्ता करत होता, आता लगेच हनीमून नाही. घटस्फोट तर मी घेणारच आहे, पण हनीमून वरून आल्यानंतर. काय हनीमूनला जायचं माझं आधी ठरलंय ना. मला तर बाई हा वाडा विकून त्यातून येणाऱ्या पैशातून मस्तपैकी फिरायला जायचंय. काश्मीरच्या थंडीत बर्फावर स्केटिंग करायचंय. लोळून लोळून बर्फाचा उकरून उकरून खायचा. शिमलाला जाऊन पावसात भिजायचंय. मक्याच्या कणसावर ताव मारायचा. गोव्याच्या बीचवर जाऊ पवायचंय. खेकडे आणि मासे तळून खायचे. अरे या बाईला काय भस्म्या झालाय काय. जिकडे जाईल तिकडे खायचंच सुचतंय. नाहीतर काय. अरे फिरायला तर मी जाणार आहे. मी ताजमहलला भेट देणार आहे. हा ताजमहल ताजमहल तो बघायला समजत आवडतो. बघायला नाही जाणार आहे, ते चटई टाकणार आणि झोपणार आहे मी. मला शहाजहानचा इगो हर्ट करायचा आहे. अहो पण तुम्ही एवढं फिरणार म्हणताय, या वयात जमणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे आहोत? एक वेळ हे झाले असतील म्हातारे, पण पोपट जरा माझ्याकडे बघा. आजही वाडा विकत घ्यायला आलेली माणसं मला विचारतात, अहो तुमचं लग्न झालंय का? माझं लग्न झालं का तुम्हाला काय विचारतात? तुमचं म्हणजे माझं लग्न झालंय का असं मला विचारतात. आजही लोकांना मी यांची मुलगी वाटते. हो मुलगी वाटते. सयामी तिळ. अरे मी आजही रस्त्याने जायला लागलो ना, तर बायका माझ्याकडे वळून वळून बघतात. हे तुम्हाला कसं कळतं? त्या माझ्याकडे वळून वळून बघतात की नाही हे मी त्यांच्याकडे वळून वळून बघत असतो. म्हणूनच लागलाय हा पट्टा. सखी बांधून ठेवायला पाहिजे. त्याची रूपावर जळते बघा माझ्या. अगं बाई काय हे का रूप आणि यावर का जळायचं? हे पोपटच सांगतील कोण कोणापेक्षा सुंदर दिसतात. ठीक आहे पोपट, माझ्याबद्दल मत नोंदवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची. मला वाईट बोललेलं, माझ्या विरुद्ध बोललेलं मला चालत नाही. आता बोला. पोपट मलाही चालत नाही. आता सांगा. आता काय सांगणार? मी सांगणार. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अमिताभ जया. साला एक मिनिट. साला या जया अंगी मोठेपणा मला यातना कठीण साला. तुमच्या दोघांची जोडी म्हणजे दिलीप कुमार सायराबानू. भाई कोई तुमच्या दोघांची जोडी म्हणजे अजय अतुल. झालं चिन 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 चिंगाट. उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरले वार ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालो या, आता बधीर झाला या. आम्ही तुम्हाला अजय अतुल दिसतो? अजय अतुल दिसतो? अरे मी आजही थुलथुलीत आणि तुलतुलीत आहोत. नाही म्हणजे तुम्ही अजय अतुलच्या गाण्यासारखे एकदम एनर्जेटिक आहे. मेंटेन कसलं मेंटेन ठेवलंय अजून पण तुम्ही एकमेकांना. थँक्यू. मग ते माझ्यामुळे मी यांना चांगलं
खाऊ पिऊ घालते ना म्हणून. पण तुम्हाला सांगू का, या माणसाच्या अंगात अजिबात ताकदच नाहीये. देवाने जी काही ताकद दिली ती हिलाच दिलेली आहे, फक्त बुद्धी द्यायचा विसरला. गप्प बसा, हा गप्प बसा. तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मी. तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. हे पोपट सांगतील कोण कोणापेक्षा जास्त हुशार आहे ते. पोपट सांग, आहे की नाही मी हुशार? हुशार हुशार. अहो मेद बघून नाही हो, मेंदू बघून ठरवतात हुशारी. माझंही तेच म्हणणं आहे हो. हिच्याकडे फक्त बळ आहे, बुद्धी दिलेलीच नाहीये. बुद्धिबळ आपण बुद्धिबळ खेळूया, म्हणजे लगेच ठरेल ना कोण कोणापेक्षा हुशार आहे ते. नाही, मी सांगतो ना, तुम्ही हुशार आहे. बघितलं म्हणजे मी मूर्ख आहे? नाही, तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी मूर्ख आहे. तुम्ही हुशार आहे. म्हणजे मी हुशार आहे. नाही, तुम्ही मूर्ख आहे. म्हणजे मी हुशार आहे. तुम्ही मूर्ख आहे. दोघांना काय मूर्ख म्हणता? थांबा, खेळा बुद्धिबळ आणि आपली हुशारी ठरवा. चल घेऊन बघा. तुम्ही आमचे परीक्षक. ठीक आहे, हे घ्या. एक मिनिट. तू आधी मला सांग, तुला पांढरी प्यादी हवी आहेत की काळी प्यादी? मला अर्धी पांढरी अर्धी काळी. अशी अर्धी काळी पांढरी घेऊन नाही खेळत बुद्धिबळ. पोपट, तुम्हाला काय कळतं बुद्धिबळातलं? तुम्हाला काय वाटलं आम्ही अजून इटी दांडू पाशीच तटलोय वय? आम्ही बी खेळतो बुद्धिबळ. मग खेळा ना बुद्धिबळ तिघात. मग काय झालं, आम्ही मारलेले प्यादे असे उचलायचे, मध्ये लावायचे आणि खेळायचे. चले, तयार आहेस तू? माझ्या घोड्याची चाल. येऊ द्या. घोडा 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 माझ्या घोड्याने तुझा साबण मारला. यस, प्याद मारलेला आहे. असं कसं मारला? घोडा अडीच घर चालतो, तुम्ही सरळ चालवलं ती बी इतकी घर. पोपट घोडा कोणाचा आहे? तुमचा. मी चालवणार तसाच तो चालणार. चले, तुझी चाल. आता हा हत्ती तुमचे 2 प्यादे मारणार. अरे बघा, माझे हत्ती तुमचे 2 प्यादे अहो, एका वेळेस एकच प्याद मारता येतो. हत्ती कुणाचा आहे? तुमचा. हो, जगातला सगळ्यात शक्तिमान प्राणी तो एका वेळी 10 प्यादे मारू शकतो. अरे असं कसं मारू शकतो? तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या तुमच्या वजिराने ना ह्यांचा उंट मार. मला नाही शिकवायचा बुद्धिबळातलं. सॉरी, मला शिकवतेस तू? सॉरी. अरे गुंडप्पा विश्वनाथन आनंद इंगळे माझ्याकडे शिकून चॅम्पियन झाला. मला काय शिकवतो बुद्धिबळातलं? अरे उंट आहे तो, कशाला त्रास द्यायचा त्याला? वाळवंटातला प्राणी आहे. चला, माझ्या वजीराची बॉलिंग आहे. विकेट किमीला जा. राईट मोर द विकेट पॅव्हलियन अँड वजीर ऑन द लाइन अँड वजीरने तुझा घोडा मारला. यस. अरे असा कसा घोडा मारला? मध्ये प्यादा आहे ना. एवढा मोठा वजीर येतो म्हटल्यावर प्यादा मागे नाही का सर? अरे उगाच या खेळाला बुद्धिबळ नाही म्हणत, जरा बुद्धी चालवा. चले, तुझी चाल. आता माझा उंट तुमच्यावर चाल करू देतोय, लक्षात ठेवा. बघा मारो राजस्थान ऊंट पधार्यो रे. मारो राजस्थान. हे हत्ती आणि उंटाचा हायब्रिड आहे. रे तारो हत्तीनो बदड मार्यो रे. अहो, उंट तिरपा चालतो. मी आलेला तिरपी तिकडे नाही व इथं पटावर. उंट कोणाचा आहे? अरे तुमचा असला म्हणून काय झालं? कसं पण खेळायचं? खेळायला काय नियम बियम आहेत का नाही? पोपट वाळवंटातला प्राणी येतो. पुन्हा त्याची पावलं अशी वाकडी तिरकी तिकडी पाकडी पडणार ना, म्हणून चालतोय तसा चालवला. माझ्या राजाची चाल. अहो, खेळता खेळता तुम्ही साईड बदललीत. लोक पक्ष बदलतात, मी तर फक्त साईडच बदलली. क्या बात है. माझा राजा तुझा उंट, घोडा, हत्ती आणि घुबड मारणार. बुद्धिबळात घुबड कुठलं आणलं? येतं, कधी कधी येतं. बुद्धिबळात रेड कार्ड. मग बुद्धिबळात गोल. अहो, राजा एक घर पाठी पुढं आजूबाजूला चालतो, एका वेळेला एवढ्या लोकांना नाही मारत. त्याला उगाच राजा केलाय का? तो 15-20 लोकांना मारू शकतो. अरे बुद्धिबळ आहे, जरा बुद्धी चालवा. अरे तुमचं बुद्धिबळ खेळताय तुम्ही. गप्प बसा. चला,
द्यापा मोजे टोमे पाजा मोजे पादा प्यादे मोजा असंही आहे ते असंही आहे ते. एक मिनिट माझे झाले 1 2 3 4 5 6 7 माझे 1 2 3 4 5 6 7 8 हे कुठं आणले? हे दुसऱ्या पक्षातून फोडून आणले माझे 11 झालेले आहेत. माझ्याकडे 11 प्यादी आहेत. मी बुद्धिबळ जिंकलो. माझ्याकडे बुद्धी जास्त आहे. ओ असे कोणाकडे प्यादे जास्त म्हणून कोण जिंकत नाही. ओ राजाला चेकमेट द्यायचा असतो. गप्पा बसा हो. हे आमचं बुद्धिबळ आहे. भूत्यांचं बुद्धिबळ. अरे म्हणून काय कसं पण खेळायचं काय? वाडा हवाय ना तुम्हाला? वाडा हवाय ना? हा ठीक आहे. तुमची हुशारी ठरवून झाली असेल तर लवकरात लवकर वाड्याचा व्यवहाराचं बोलूयात. तिकडे भाईनं मला कापायची तयारी केली असेल. बाईनं म्हणजे माझ्या बिंदूनं भाजी कापायची तयारी केली असेल. मी चटकीने तिला एक फोन करून आलो. 1 मिनिट. हा वा 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 काय टेम्पटिंग परफॉर्मन्स होता. सुपर हिट. तुमच्या एनर्जीसाठी तुम्हाला सलाम. आय एम शुअर ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलेलं नाहीये ते आता गर्दी करणार आहेत नाट्यगृहात या नाटकासाठी. सुपर हिट. सुपर हिट. हास्य रसिक तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? कमाल. म्हणजे मॅडनेसचा कहर होता. फार मस्त लिहिलंस विशाल. मी तुझं लिखाण पहिल्यांदा बघतोय आणि तुमच्या तिघांमध्ये जो मॅडनेस आहे तो मिक्स करून त्याचं 10 पट केलं तर तेवढा मॅडनेस एकट्या राजेशमध्ये आहे आणि तो क्षणोक्षणी ठाई ठाई असा दिसतोच. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे हे नाटक बघायला. माझ्या मित्रांनी अमेय खोपकरनी प्रोड्यूस केलेलं आहे. माझ्या मित्रांनी डिरेक्ट केलं आहे आणि माझे 3ही मित्र त्यात काम करत आहेत. सो लवकरात लवकर हे नाटक बघणं माझं कर्तव्य आणि मी लवकरात लवकर येईन असं तुम्हाला वचन देतो. राजेश आता तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ह्यांना तुम्ही कसं सांभाळलं आणि कसं ह्या नाटकाची एकंदरीत प्रोसेस काय होती? हे नाटक आम्ही 1 वर्षभर विशाल आणि मी त्याच्यावर एकमेकांची डोकं खाऊन लिहित होतो. कारण जसं मगाशी म्हणालो कॉमेडी करणं खूप कठीण आहे आणि असं म्हटलं जातं की देर इज नो ह्युमर इन हेवन. म्हणजे स्वर्गात विनोद नाही. जिथे सर्व छान सुख समाधानाचं आयुष्य चाललं आहे, सगळी उपलब्धता आहे, तिथे विनोद निर्माण होऊ शकत नाही. विनोद हा दुःखातून निर्माण होतो. विनोद हा कारुण्यातून निर्माण होतो. करेक्ट आहे. विसंगतीतून निर्माण. जिथे काहीतरी कमी आहे तिथून विनोद निर्माण होतो. आणि ह्या जोडप्यामध्ये अशी एक उणीव आहे, असं एक त्यांची सल आहे, असं एक दुःख आहे आणि ते जोडपं आनंदात राहायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी एकमेकांना वचन दिलं आहे काही झालं तरी रडायचं नाही, हसत राहायचं. आणि त्या त्यांच्या मिशनमधून तत्वामधून हा पोपट नावाचा एक व्यक्तिरेखा त्यांच्या वाड्यात घुसते आणि एक जो वेडसरपणा मॅडनेस जो सुरू होतो, धुमाकूळ होतो, तो शेवटपर्यंत होतो. शेवटी आम्ही सगळेच थोडं नाही म्हटलं तरी आपण सगळे पु ल देशपांडे नावाच्या देवाचे भक्त आहोत. जाता जाता थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मुळात निर्माते आम्हाला खूप चांगले मिळाले. अजित परबचं संगीत आहे. अवधूत गुप्तेनी गाणं गायलंय. हे जे गाणं हे एक मोठे कवी आहेत राजेश देशपांडे. तर असं सगळं ती छान मोठ्या लोकांची एक छान टीम झालेली आहे आणि आमचं एक ब्रीद आहे की फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं नाटक बघायला या. कारण शेवटी एकटा माणूस रडू शकतो पण हसायला आजूबाजूला कंपनी लागते. तर मंडळी दर्दी हास्य रसिकांकडून जाणून घेऊया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटलेत. तुम्हा दोघांनाही मंचरण्याची विनंती करते. या 2 भागांमध्ये खूप वेशभूषा वेगवेगळ्या बघायला मिळाल्या, वेगवेगळी कॅरेक्टर्स बघायला मिळाली, वेगवेगळ्या जोड्या बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे लोकांची स्किट्स लिहिली आहेत. सो हे जी परमिटेशन्स कॉम्बिनेशन सतत बदलत आहेत ती मला खूप आवडत आहेत. कारण मला असं वाटतं की ॲक्टरने कायम त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर स्वतःला पुश करत राहावं आणि हा मंच ती अपॉर्च्युनिटी तुम्हा सगळ्यांना देतोय. तर मला आनंद आहे याचा खूप.